आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव्ह या कथेचा पुढचा भाग. चला सुरुवात करते मिसमॅच लव्ह भाग 63. दुसऱ्या दिवशी सकाळी इनामदार व्हिलामध्ये एक प्रकारचं जडपण होतं. कालच्या नवीन आव्हानातून गार्गी आरशासमोर उभी राहून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती. तिला अर्थात कालच्या घरातील वागण्याचा त्रास झाला होता, पण तिच्या चेहऱ्यावर तरीही एक खंबीरपणा होता. कार्तिक गॅलरीमध्ये जाऊन ऋषीसोबत बोलत होता, पण त्याचं लक्ष मात्र गार्गीच्या प्रत्येक हालचालीकडे होतं. इतक्यात दरवाजावर हलकी थाप पडली आणि क्षिती आत आली. तिचा चेहरा उतरलेला होता. वहिनी, बरं झालं इथे सापडलीस, तुझ्याशी जरा बोलायचं होतं, क्षिती म्हणाली. तिचा आवाज थोडा बसला होता. तितक्यात कार्तिकचा कॉल संपला आणि तो आत आला. त्याला पाहताच क्षितीचा आवाज अधिकच मंदावला. तिला अजूनही कार्तिकची थोडी भीती वाटत होती. वहिनी, चल ना जरा माझ्या रूममध्ये, तिने गार्गीचा हात पकडला. अगं बोल ना, काय झालं, गार्गीने विचारलं. इथे नको, इकडे ये ना जरा, म्हणत तिने गार्गीला गॅलरीमध्ये ओढून आणलं. कार्तिकने फोन खिशात टाकला आणि तो आरशासमोर आवरण्याचं नाटक करत त्यांचं बोलणं ऐकू लागला. गॅलरीमध्ये आल्यावर क्षितीने गार्गीचा हात घट्ट धरला. वहिनी, आय एम सो सॉरी, मॉम डॅड ऐकायलाच तयार नाहीत, पण मला खरंच तुझ्यासोबत मुंबईला जायची खूप इच्छा होती. मला तुझ्यासाठी खूप वाईट वाटतंय. अगं ठीक आहे, तू नको वाईट वाटून घेऊस, गार्गीने तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या मनातही एक भीती होतीच. असं कसं नको घेऊ, तू काय करणार आहेस मग? तू माझी एवढी मदत केलीस आणि मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही आहे. आणि तू तर ड्रेस माझ्या मापाचे शिवलेत ना, मग ग आता? हो, तो तर प्रॉब्लेम आहेच, पण बघू, करेल काहीतरी मी. आता बुटीकमध्ये गेल्यावर तेच पाहणार आहे मी पहिलं. आय एम सॉरी यार, आपण खरंच खूप मजा केली असती तिथे, पण बघ ना, सगळंच फिसकटलं. काल एवढं अवॉर्ड मिळालं मला, पण कोणालाच त्याचं कौतुक नाही आहे, क्षिती मनापासून बोलत होते. गार्गीने तिच्या गालावरून मायेने हात फिरवला. इट्स ओके, बघेन मी काहीतरी, तू नको जास्त टेन्शन घेऊस. मलाही वाईट वाटतंय तुझ्यासाठी, पण आपल्या हातात काही नसेल तर एक्सेप्ट तर करावंच लागेल ना. बट आय एम ऑलवेज विथ यू वहिनी, ओके. क्षितीने तिला मिठी मारली. चल आता खाली जाऊया नाश्त्यासाठी, गार्गी तिला थोपटत म्हणाली. त्या दोघी क्षणार्धात खाली निघून गेल्या, पण कार्तिक मात्र तिथेच विचारात हरवला होता. गार्गीने क्षितीला सावरताना स्वतःच्या प्रश्नांना कसं बाजूला ठेवलं हे त्याने पाहिलं होतं. तिने ड्रेस क्षितीच्या मापाचे शिवले आहेत हा तांत्रिक मुद्दा त्याला त्यांच्या संवादामुळेच कळाला होता. ओ, एवढी महत्त्वाची गोष्ट मला ऋषीला सांगायलाच हवी. मॉडेल फक्त प्रोफेशनल असून चालणार नाही, तर तिची उंची आणि शरीरयष्टी हुबेहूब क्षितीसारखीच असायला हवी, जेणेकरून गार्गीला ड्रेसेस अल्टर करण्याची गरज पडणार नाही. कार्तिक स्वतःशीच पुटपुटला आणि खाली डायनिंग टेबलवर निघाला. हो म्हणता म्हणता नवीन मॉडेल शोधण्यात 2 दिवस असेच उलटले होते. इकडे ऋषीही अपयशी झालेला डिट्टो क्षितीसारखी मॉडेल शोधायला. मग कार्तिकने त्याच्या एका ज्युनियर मैत्रिणीला मॉडेल म्हणून तयार करून तिच्याकडे पाठवलेलं. इकडे या 2 दिवसात गार्गीची अवस्था देखील अक्षरशः वेड्यासारखीच झाली होती. मुंबईला जाण्यासाठी आता हातात फक्त काहीच तास उरले होते, पण मॉडेलचा प्रश्न अजूनही सुटला नव्हता. तिने ओळखीच्या प्रत्येक ठिकाणी फोन केले, फेसबुक, इंस्टाग्रामवर मेसेज केले, पण क्षितीसारखी उंची आणि शरीरयष्टी असलेली मुलगी तिला सापडत नव्हती. ज्या मुली मिळत होत्या त्यांच्यासाठी तिला पूर्ण डिझाईन्स बदलावे लागणार होते, जे आता अशक्य होतं. बुटीकमध्ये गार्गी हताशपणे बसलेली. जे कपडे तिने इतक्या कष्टाने क्षितीसाठी शिवले होते त्यासाठी दुसरी मॉडेल मिळवणं इतकं सोपं असणार नव्हतं हे तिला आता कळत होतं. तिचा चेहरा आता पार उतरला होता आणि मनात विचारांचं काहूर माजलं होतं. तिला वाटत होतं कदाचित हे स्वप्न इथेच सोडावं लागणार की काय. इतक्यात बुटीकच्या दरवाजातून एक मुलगी आत आली. तिला पाहताच गार्गीच्या नजरेत एक चमक आली. साधारणतः 5 फूट 8 इंच उंची, सडपातळ बांधा आणि चेहऱ्यावर एक प्रोफेशनल मॉडेलचा आत्मविश्वास, आणि मेन म्हणजे हुबेहूब क्षितीसारखीच शरीरयष्टी. एक्सक्यूज मी, तुम्हीच गार्गी इनामदार का? त्या मुलीने स्मितहास्य करत विचारलं.
हो, मीच. बोला ना, काय काम होतं? गार्गी सावरून बसत म्हणाली. मी रिया. ॲक्च्युली मी प्रोफेशनने मॉडेल आहे. मला कळलं की तुम्हाला तुमच्या मुंबईतल्या फॅशन शोसाठी एका मॉडेलची गरज आहे. म्हणून मी थेट इथेच आले. सध्या माझ्याकडे काही दिवस रिकामे होते, तर म्हटलं विचारून पाहावं. त्या मुलीने अत्यंत नैसर्गिकपणे तिची स्टोरी सांगितली. गार्गीचा विश्वास बसत नव्हता. हो का? पण तुम्हाला कोणी सांगितलं माझ्याबद्दल? म्हणजे कसं कळलं? अ, आमचं एक प्रोफेशनल सर्कल आहे. तिथेच कुणीतरी मेसेज केला होता, की तुम्ही एक नवीन आणि टॅलेंटेड डिझायनर मॉडेल शोधत आहात म्हणून मी आले. जर तुम्हाला चालणार असेल तर मी तुमचे डिझाईन्स ट्राय करू शकते का? रियाने अगदी सराईतपणे कार्तिकच्या दिलेल्या सूचनांनुसार उत्तर दिलं. गार्गी इतकी खुश झाली की तिला काय बोलावं हेच सुचेना. तिने लगेचच रियाला ते ड्रेसेस ट्रायलसाठी दिले. रिया जेव्हा तो ड्रेस घालून बाहेर आली तेव्हा गार्गीचे डोळे विस्फारले. फिटिंग इतकं परफेक्ट होतं की जणू काही तो ड्रेस रियासाठीच शिवला होता. ओ माय गॉड, हे तर परफेक्ट आहे. रिया, तू माझ्यासाठी एखाद्या देवदूतासारखी आली आहेस. आता मला खात्री आहे की आपला शो हिट होणार. गार्गी आनंदून म्हणाली, पण परत तिचा चेहरा पडला. अरे यार, ही मॉडेल एकदम प्रोफेशनल दिसते. म्हणजे मी दिलेलं मानधन हिला चालेल का? गार्गी मॅम, काय झालं? आणि प्रॉब्लेम? रियाने विचारलं. प्रॉब्लेम असा नाही आहे, पण तू तर अगदी प्रोफेशनल मॉडेल दिसते आहेस. मग मी दिलेलं मानधन? अहो, पैशांची काळजी करू नका. मला माहिती आहे तुम्ही पहिल्यांदा भाग घेताय ना, आणि तुमचे हे डिझाईन्स माझ्या इतकेच प्रोफेशनल दिसत आहेत. मला आवडेल तुमच्यासोबत काम करायला. तुम्ही द्याल त्या मानधनावर. ओ रिअली? मग ठीक आहे. थँक्यू सो मच रिया. मी तुला सगळंच सांगते मग आता. गार्गी उत्साहाच्या भरात तिला मुंबईच्या प्रवासाचं सगळं वेळापत्रक सांगू लागली होती. हे बघ, आपण संडेला निघतोय. तिथे हॉटेलजवळच मी आपली राहण्याची सोय केली आहे. माझ्या ऐपतीनेच आहे. सो तेवढं ॲडजस्ट करशील? नो प्रॉब्लेम गार्गी मॅम. आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. गार्गी रियाला माहिती देण्यात गुंतली होती, पण तिला साधी पुसटशी कल्पना नव्हती की रिया इथे योगायोगाने आलेली नाही आहे. या रियाची उंची, तिचं प्रोफेशनल असूनही तिचं गार्गीकडे येणं, यामागची सगळी सूत्र कार्तिकने ऑफिसमध्ये बसून हलवली होती. त्याने रियाला कडक ताकीद दिली होती की गार्गीला चुकूनही कळता कामा नये की तिला कार्तिक इनामदारनी पाठवलंय आणि तिचे पैसे तिला त्यानेच ऑलरेडी दिले होते. गार्गीच्या चेहऱ्यावर आता आनंद पसरलेला. तिला वाटत होतं की तिचं नशीब बलवत्तर आहे, पण प्रत्यक्षात तिला कल्पनाही नव्हती की तिचा हा मार्ग सुकर करण्यासाठी कार्तिक पडद्यामागून सगळी ताकद लावत होता. अखेर संडे उजाडला. गार्गी निघण्याची तयारी करत होती. तिच्या चेहऱ्यावर आज आनंद आणि उत्साह झळकत होता. कार्तिक ही बाजूलाच तयार होत होता. जणू तो दाखवत होता की तो ऑफिसला जाण्यासाठी आवरतोय, आणि एकदमच कॉल येण्याचा बहाणा करत तो गॅलरीत गेला. हा ऋषी. हो, आय नो. मी रेडी झालोय. मला सांग, तिथे मुंबईत किती वाजेपर्यंत पोहोचायचं आहे? ओके, क्लायंट 2 वाजता येणार आहेत. नो इश्यू. आय विल बी देअर ऑन टाईम. गार्गी आपल्याच धुंदीत होती. कार्तिकचं बोलणं तिच्या कानावर पडलं तरी होतं की नाही काय माहीत, पण तो आत आला तर ती तिची बॅग घेऊन खाली जायच्या तयारीत होती. गार्गी, थांब. ॲक्च्युली मलाही आज अचानक मुंबईला जावं लागतंय. सो इफ यू डोंट माइंड, मी तुला सोडतो. ओ माय गॉड, रिअली? चक्क कार्तिक इनामदार मला स्वतः सोडणार? पण आज एवढी मेहरबानी का? तिच्या नजरेमध्ये संशय होता. हे बघ, तसंही मी चाललोच आहे तर काय हरकत आहे? आय ड्रॉप यू ना देन. तो शांतपणे म्हणाला, आणि ती मात्र विचारात हरवली. हा अचानक खरंच मला सोडायला येतोय? याचं खरंच तिथे काम आहे की माझ्यावर वॉच तर नसेल ना ठेवायचा? तो तुझ्यावर वॉच ठेवून तसंही काय करेल गार्गी? तुला काय सोनं लागलंय? आणि त्याचा एवढा महत्त्वाचा बिझनेस सोडून तो मला कशाला पाहत बसेल? पण खरं तर फार बरं होईल असं झालं तर. सामानही बरंच आहे माझ्याकडे. पण मग रियाचं काय? हो, तिला मी ट्रेनच्या इथं यायला सांगितलंय. हॅलो, कुठे आहेस? मी काहीतरी विचारलं. कार्तिकने अचानक तिच्यासमोर चुटकी वाजवली तशी ती भानावर आली. ॲक्च्युली मला काहीच प्रॉब्लेम नाही. खरं तर फार बरं होईल, पण पण काय आता? ॲक्च्युली माझ्याकडे एवढं सामान आहे आणि
माझी मॉडेल रिया, तिला पण सोबत न्यावं लागेल ना, म्हणजे आम्ही दोघी सोबत जाणार होतो, मी तसं तिला बोलले. एवढंच ना, तिला सांग ना डायरेक्ट मुंबईत यायला. आता असं अचानक बदलायचं, तिला काय वाटेल? बरं मग एक काम कर, तिला तू थांबायला सांग, आपण तिला तिथून पिक करू. ठीक आहे, मी तसं तिला मॅसेज करते. गार्गी उत्साहाने म्हणाली आणि ती लगेचच रियाला मॅसेज करू लागली. हे हाय, प्लॅनिंग बदलतंय. तू हायवेवर कुठेतरी थांब आणि कुठे थांबतेस तेही सांग, मी तुला पिक करेन. ती मेसेज टाईप करत होती आणि कार्तिक समाधानाने तिच्याकडे पाहत होता, कारण चक्क ती कसल्याही भांडणाशिवाय तयार झालेली. डन, निघूया आता? हो. कार्तिक गडबडला. जो तिच्याचकडे पाहत होता त्याने पटकन जाऊन आपला मोबाईल, लॅपटॉप आणि वॉलेट वगैरे घेतलं. ती मात्र संभ्रमात होती, हा असा काय पाहत होता, कारण तिने त्याचं गडबडनं नोटीस तर केलं होतं. गार्गी आणि कार्तिक काहीच क्षणात घराबाहेर पडले. महादूने सगळं सामान आणि डिझाईन्सचे बॉक्सनी डिक्कीत लावले. शंकरने गाडी इनामदार व्हिलाच्या गेट बाहेर घेतली. हायवेला लागेपर्यंत गार्गीच्या मनात विचारांचं चक्र सुरूच होतं, कारण कार्तिकचं वागणं तिला अचंबित करत होतं. तिचं त्याच्याकडे लक्ष गेलं तर तो शांतपणे आपल्या फोनमध्ये काहीतरी बघत होता. त्या दिवशी सर्वांसमोर ॲटलिस्ट क्षिती आणि तिची बाजू त्याने घेतली होती आणि आज चक्क तिला स्वतःहून सोडत होता. कामाच्या निमित्तानेच का होईना, पण सोडत तर होता. ही गोष्ट तिच्या मनात त्याच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण करत होती. लांबूनच रिया बॅग घेऊन उभी असलेली दिसताच गार्गी म्हणाली, शंकर दादा, गाडी बाजूला घ्या. तिने म्हणताच शंकरने गाडी थांबवली आणि पुढचा दरवाजा उघडच रिया उत्साहात आत शिरली. थँक्यू सो मच गार्गी मॅम. खरं तर मला ट्रेनने यायला काहीच हरकत नव्हती, पण थँक्स. पाठीमागे वळत बोलता बोलता तिची नजर बाजूलाच बसलेल्या कार्तिकवर पडली आणि तिचे डोळे विस्फारले. ती अक्षरशः ओरडलीच, अरे बाप रे, कार्तिक, कार्तिक तू? गार्गी एकदम सावध झाली. तिने चमकून दोघांकडे पाहिलं. हे हाय रिया, तू इथे? तो बळेच तिला पाहून म्हणाला, ओ माय गॉड, इट्स मी. गार्गी इनामदार म्हणजे तुझी बायको आहे. गार्गी मॅम, तुम्ही बोलला नाहीत मला. सॉरी, मला माहीत नव्हतं तुम्ही ओळखता एकमेकांना. गार्गी ओशाळून म्हणाली. अहो, ओळखणार का नाही, हा आमचा कॉलेजचा सगळ्यात डॅशिंग सिनियर होता. म्हणजे खरं सांगू तर अख्ख्या कॉलेजचा नॅशनल क्रश होता हा. रिया खळखळून हसली. कार्तिकच्या चेहऱ्यावर एक दुर्मिळ स्मितहास्य आलं, जे गार्गीसाठी पूर्णपणे नवीन होतं. लॉंग टाईम रिया, कशी आहेस? अच्छा, तर तू आहेस गार्गीची मॉडेल. हेही मला आत्ताच कळतंय. कार्तिकने अत्यंत सराईतपणे उत्तर दिलं. एक्सप्रेस वेवर गाडी सुसाट धावू लागली होती, पण गाडीतील गप्पांचा रोख आता पूर्णपणे बदलला होता. कार्तिक, तुला आठवतंय ते कॉलेजचं गॅदरिंग? तेव्हा तू आणि तुझी ती शिस्त, आम्ही तुला किती घाबरायचो, पण तू दिसायला मात्र एकदम हिरो होतास हा, आणि अजूनही तसाच आहेस. रिया अगदी हक्काने आणि जुन्या मैत्रीच्या ओळखीने बोलत होती. ओ थँक्स रिया, पण म्हणजे तू मॉडेलिंगमध्येच करिअर केलंयस तर? हो, म्हणजे काय कार्तिक, इट्स माय पॅशन. त्या दोघांचं काही ना काही बोलणं चाललेलं. गार्गी मात्र खिडकीबाहेर पाहत होती, पण तिचं पूर्ण लक्ष त्या दोघांच्या संवादाकडे होतं. पण ते ऐकताना तिला विलक्षण असहज वाटू लागलं होतं. कार्तिक, जो तिच्याशी नेहमी साध्या मोजक्या शब्दात बोलायचा, तो या मुलीशी चक्क हसून बोलत होता. ज्या कार्तिकला गार्गी फक्त खडूस आणि मशीन समजत होती, त्याचा हा क्रेज असलेला अवतार तिला अस्वस्थ करून जात होता आणि ती त्या दोघांकडे पुरेपूर दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होती. पण रिया मात्र समोरच्या सीटवरून सारखी मागे वळून बघत कार्तिकशी गप्पा मारत होती. तिचं ते मोकळेपण आणि कार्तिकचा त्याला मिळणारा प्रतिसाद गार्गीला आतून अस्वस्थ करत होता. कार्तिक, तुला अजूनही ते ब्लॅक कॉफीचं वेड आहे का रे? म्हणजे आमचा कार्तिक इनामदार आणि त्याची ती कडक ब्लॅक कॉफी. कॉलेजमध्ये किती फेमस होतास तू? रिया हसत हसत विचारत होती. काही आवडीनिवडी कधीच बदलत नाहीत रिया. कार्तिकने लॅपटॉपवरून नजर न हटवता पण थोड्या सौम्य आवाजात उत्तर दिला. गार्गीने खिडकीबाहेर पाहता पाहता डोळे मिटले. तिला अचानक जाणवलं की ती या माणसासोबत एकाच घरात राहते, एकाच रूममध्ये झोपते, पण तिला त्याच्या या छोट्या छोट्या आवडींबद्दल काहीच माहिती नाही. तिने कधी त्याला विचारलंच नव्हतं आणि त्यानेही कधी स्वतःहून सांगितलं नव्हतं. तिने स्वतःच त्यांच्यामध्ये एक सुरक्षित अंतर राखून ठेवलं होतं.
गार्गीला आता स्वतःच्याच मनात चाललेल्या या विचारांचा राग येत होता. हे काय चाललंय माझं? मला काय करायचं आहे, याला काय आवडतं आणि काय नाही याच्याशी? आमचं लग्न तर फक्त 1 वर्षाचा करार आहे. मग ही मुलगी त्याच्यापुढे पुढे करते काय, याने मला का वाईट वाटावं? तिने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, पण रियाची ती सततची बडबड तिला अस्वस्थ करत होती. ज्या कार्तिकला तिने फक्त एक खडूस भावनाहीन मशीन म्हणून पाहिलं होतं, त्याचं हे दुसरं रूप जे कुणीतरी दुसरी मुलगी इतक्या सहजपणे तिच्यासमोर मांडत होती, ते गार्गीला कुठेतरी खोलवर टोचत होतं. तिला स्वतःवरच चीड आल्यासारखं झालं. मी का लक्ष देते त्यांच्या बोलण्याकडे? मला फक्त माझ्या फॅशन शोवर लक्ष द्यायचं आहे. तिने कानात हेडफोन्स घालण्याचा प्रयत्न केला, पण तरीही तिला त्या दोघांच्या संवादातला तो मोकळेपणा जाणवतच होता. तिला असं वाटत होतं की तिच्या आणि कार्तिकच्या नात्यात जी एक जड शांतता आहे, ती रियाने एका क्षणात मोडून काढली आहे. तिला आता कधी एकदा मुंबई येते आणि ती या गाडीतून बाहेर पडते असं झालं होतं. तिला या प्रवासात तिसरी व्यक्ती असल्यासारखं जे फिलिंग येत होतं, ते तिला सहन होत नव्हतं. आजचा भाग इथेच संपलेला आहे. गार्गीच्या मनात कार्तिकबद्दल हे विचार येणं ही त्याच्याबद्दल तिच्या मनात वाटणाऱ्या सॉफ्ट कॉर्नरची सुरुवात असेल का? बघूया गार्गीला हे कधी जाणवते की तिला कार्तिक आवडतोय आणि ती ते कशा प्रकारे स्वीकारते. बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. ऐकत रहा मिसमॅच लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.